बारामती लोकसभा मतदारसंघासंदर्भात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका बैठकीचं आयोजन केलंय आणि या बैठकीसाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे सुद्धा उपस्थित असतील। फडणवीसांच्या बैठकीनंतर हर्षवर्धन पाटील बारामती संदर्भात काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल, कारण हर्षवर्धन पाटील इंदापूरचे मोठे नेते मानले जातात। इंदापूर विधानसभा मतदारसंघ हा बारामती लोकसभेत येतो। अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यातलं राजकीय वैर सर्वश्रुत आहे। अजित पवारांचे निकटवर्तीय दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटलांना दोनदा पराभूत केलंय। बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंचा पराभव करण्यासाठी सुनेत्रा पवारांना इंदापूरमधनंही भक्कम पाठिंबा लागेल। हाच पाठिंबा हर्षवर्धन पाटील देणार का याकडे लक्ष असेल। राजू सोनावणे सध्या आपल्या सोबत आहेत। राजू, बारामतीची जागा जितकी अजित पवारांसाठी महत्त्वाची आहे तितकीच भाजपसाठी सुद्धा, त्यामुळे आजची बैठक सामोपचार आणि सहकार्यानं निवडणूक पार पाडण्यासाठी कशी महत्त्वाची मानली जाते? ज्ञानदा, पाहतो आपण बारामती लोकसभा जी आहे ती अजित पवारांसाठी प्रतिष्ठेची आहे, कारण सुनेत्रा पवार जे आहे यांना कुठल्या परिस्थितीमध्ये निवडून आणायचं आहे आणि त्यासाठी अजित पवारांनी ज्या प्रकारे कंबर कसलेली आहे तशीच कंबर कसताना आपल्याला भाजप सुद्धा पाहायला मिळते, कारण महायुतीचे उमेदवार आहे आणि अजित पवारांना जे आहे तो उमेदवार निवडून आणावाच लागेल, कारण पक्षात फूट पडल्यानंतर जे आहे ती प्रतिष्ठा खऱ्या अर्थानं पणाला लागलेली आहे आणि त्यामुळे महायुती भाजपकडनं सुद्धा मोठ्या प्रमाणावरती जे आहे ते प्रयत्न केलेले आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर सुनेत्रा पवार यांना निवडून आणण्यासाठी अजित पवारांचे प्रयत्न आहे, मात्र पवार कुटुंबामधून ज्या प्रकारे शरद पवारांना जो आहे पाठिंबा मिळतो त्यामुळे कुठेतरी सुनेत्रा पवार जे आहे यांची धाकधूक वाढलेली आहे आणि त्यासाठीच महायुतीकडनं वेगवेगळे पर्याय जे आहे ते सुचवत जातात। खरं तर आपल्याला माहीत आहे की हर्षवर्धन पाटील आणि पवार कुटुंब यांचं वैर जे आहे ते फार जुनं आहे, जवळपास तिसऱ्या पिढीचं हे वैर आहे, कारण अनेकदा हर्षवर्धन पाटील यांची राजकीय जे आहे ती कुठेतरी वाढ थांबवण्यामध्ये पवार कुटुंब पुढे आहे अशा प्रकारचा आरोप सातत्याने होताना पाहायला मिळतोय। अजित पवारांचे आहे ते हर्षवर्धन पाटलांचा पराभव करण्यासाठी भरणेंना जे आहे ते निवडून आणलं अशा प्रकारची सुद्धा चित्र आहे, त्यामुळे कुठेतरी आता महायुतीमध्ये हर्षवर्धन पाटील सुद्धा आहेत आणि हर्षवर्धन पाटलांनी जे आहे ते अजित पवार सुनीता पवारांना मदत करावी यासाठी ही 9:30 वाजता बैठक बोलवलेली आहे। देवेंद्र फडणवीस स्वतः ही बैठक घेतात आणि त्यानंतर मदत करण्याचे जे आहे ते आव्हान केलं जाणार आहे। मात्र हर्षवर्धन पाटील यांची नेमकी काय भूमिका असणार आहे हे पाहावं लागणार आहे, कारण मागच्या 2 महिन्यापूर्वी सुद्धा महायुतीत असताना सुद्धा हर्षवर्धन पाटील यांच्या मुलीनं अजित पवारांवरती ते आहे गंभीर आरोप केलेले होते, त्यामुळे आता हर्षवर्धन पाटील यांची भूमिका बदललेली आहे का? कारण त्यांचं म्हणणं आहे लोकसभेला आम्ही मदत करतो मात्र विधानसभेला आल्यानंतर आम्हाला कुठल्या प्रकारची मदत केली जात नाही, अशी भूमिका जी आहे ती हर्षवर्धन पाटलांची आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे साहजिकच आहे त्या आता हर्षवर्धन पाटील यांची काय भूमिका आहे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण एकीकडे शिवतारेंनी सुद्धा अजित पवारांना विरोध केला आहे, त्यामुळे हर्षवर्धन पाटलांची जी काय मदत आहे ती महायुतीसाठी महत्त्वाची असणार आहे। त्यामुळे 9:30 वाजता ही बैठक सुरू झाल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांची नेमकी काय भूमिका आहे हे पाहणं महत्त्वाचं राहील। धन्यवाद राजू या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।